शिवपुराणामध्ये एक कथा आहे की भगवान शंकरांना भस्माची गरज भासते. ते शरीराला पूर्ण भस्म लावतात. मग ते भस्म शोधण्यासाठी म्हणून त्यांनी भस्मासूर नावाच्या राक्षसाची निर्मिती केली. तर तो राक्षस इकडं तिकडं रानामाळात सगळीकडे जाऊन भस्म शोधायचा आणि शिवशंकरांना आणून द्यायचा. पण कालांतराने माणसांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि भस्म मिळायचं बंद झाल्यामुळं भस्मासूर काय पाहिजे तेवढं भस्म आणू शकत नव्हता. मग भगवान शंकरांनी त्यांना एक वर दिला भस्मासुराला की तू कुणाच्या पण डोक्यावर हात ठेवलं की त्या माणसाचा राख होईल, त्याचं भस्म होईल आणि तू ते भस्म मला आणून दे. मग वरदान दिलंय ते खरंच दिलंय का म्हणून भस्मासुराने डायरेक्ट शिवशंकरांवरच ट्राय केला. त्यांच्या का डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला की आता बघू तुमचं भस्म. मग शिवशंकर तिथून घाबरले आणि पळत सुटले आणि ते भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूनं म्हणलं की असं असं झालंय. मी त्याला वर दिला आणि तो माझ्याच पाठीमागं लागला. मग विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याला डान्सचं चॅलेंज केलं भस्मासुराला की तू माझ्याबरोबर नाचून दाखव. एवढे सुंदर मोहिनीचं भगवान विष्णूंनी रूप घेतलं होतं, त्यामुळे तो खूप भाळला आणि त्यांच्याबरोबर त्यांनी डान्सची कॉम्पिटिशन सुरू केली. नाचता मोहिनीने स्वतःच्याच डोक्यावर त्याचा हात ठेवला आणि तीच स्टेप भस्मासुराने केली आणि त्यांनी पण स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि जळून खाक झाला. तर आत्ताच्या जमान्यात पण आपण वोटर म्हणजे भोळे शिवशंकर आहोत. आपण ज्यांना वरदान देऊ, आपण ज्यांना मतदान केलं त्या माणसाने भस्मासूर होता कामा नये. त्यामुळे मतदान करताना आपण अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे की ज्याची प्रवृत्ती नंतर भस्मासुरासारखी होणार नाही, नंतर आपल्या डोक्यावरती हात ठेवून आपलीच राख करेल असं नको. त्यामुळे विचार करून मतदान करा, कामं करणाऱ्याला मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.